सकाळी फोन आले आणि या बातमीची वृत्तांत कळला। आधी फोन आले की अतिशय गंभीर अवस्थेत आहेत आणि पुन्हा अर्ध्या तासात फोन आले की साहेब गेलेले आहेत। साहेबांच्या बाबतीमध्ये एक तळागाळातल्या माणसांचा उद्धार करणारा हा जनसामान्यांचा नेता, लोकनेता अशी ज्यांची ख्याती देशभर होती, ते जाण्यानं देशातल्या राजकारणाचं, राज्यातल्या राजकारणाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। भारतीय जनता पार्टीचं नुकसान झालं आहे आणि आम्हा नवीन खासदारकीच्या दृष्टिकोनातून पक्षात आणून काम करण्याची संधी देणारा एक नेता, त्याही दृष्टिकोनातून आम्हा नवीन या पक्षामध्ये प्रवेश करून लोकसभेला जे कॅन्डिडेट आले होते ती सगळी पसंती मुंडे साहेब आणि पार्टीच्या प्रमुखांची होती। त्यामध्ये अग्रगण्य वाटा असा मुंडे साहेबांचाच होता। ते जाण्यानं आम्हा सर्व कार्यकर्त्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। तेव्हा देशातल्या आणि या राज्यातल्या राजकारणाच्या बाबतीमध्ये मुंडे साहेब जाण्यानं फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। ही भावना आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे, आम्हा कार्यकर्त्यांची आहे। हो, सांगलीशी तसं खूप त्यांचं जवळकीचे संबंध होते। या प्रत्येक प्रश्नाबाबतीत, जिल्ह्यातल्या जडणघडणीबाबतीत मुंडे साहेबांचं योगदान हे फार मोठं आहे। एक सामान्य कुटुंबातून मनुष्य राजकारणाचा कोणताही वारसा नसताना इतक्या मोठ्या पदापर्यंत जाणं, देश लेवलवरच्या पदापर्यंत जाणं, ही गोष्ट मुंडे साहेबांसारखीच करू जाणे, इतकी ही सामान्य कुटुंबातून वरपर्यंत गेलेली ही व्यक्ती, ही इतक्या सामान्य कुटुंबातून दुसरी व्यक्ती इतक्या वर जाऊ शकते असं दिसून येत नाही। पूर्वीपासून साहेबांशी संबंध चांगले होते। या लोकसभेच्या आधीसुद्धा मुंडे साहेबांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यावेळी भाजप शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळीसुद्धा मला राज्यमंत्री पदाची ऑफर दिली होती। 1996 सालापासून साहेबांचे आणि माझे संबंध होते। त्यावेळी राज्याचे ते उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर, गृहमंत्री होते। तेव्हापासूनचे संबंध होते, पक्षविरहित सगळ्यांशी संबंध मैत्रीचे, सलोख्याचे आणि सगळ्यांना मदत करणारा असा हा नेता, अशी साहेबांची ओळख होती।